हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. काय खरंच या ब्रेसलेटमध्ये ट्रॅकर आहे? अंजली आश्चर्याने बोलते, कारण अर्जुनने सेम तसंच ब्रेसलेट अंजलीला सुद्धा घालायला दिलं होतं. हो वहिनी, या ब्रेसलेटमुळे तिथे ऑफिसमध्ये बसलेल्या भाईला आपण कुठे आहोत, काय करत आहोत, सगळं काही समजतं. मला तर वाटलं की यांनी खूप प्रेमाने मला हे ब्रेसलेट दिलं आहे, पण यामागे हे कारण असेल याची मला अजिबात कल्पना नव्हती. बहिणी, भाईला आपली खूप काळजी आहे, म्हणूनच त्यानं असं केलं ना? हो ना दीदी, जिजूचे तुझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे, म्हणून तर जिजू तुझ्या काळजीपोटी हे सगळं काही करत आहेत. राधा बोलते. हे सगळेजण अशाच गप्पा मारत हॉस्पिटलमधून घरी निघालेले होते. बढ्यात रुद्र अचानक ब्रेक दाबतो, त्यामुळे अंजली पुढे गाडीला थोडक्यात धडकता वाचलेली होती. रुद्रने अचानक ब्रेक मारल्यामुळे राधा रागात बोलते, रुद्र, हे तू काय करत आहेस? असं कुणी ब्रेक मारतं का? तेच इकडे रुद्र भोर बघतो. अंजलीसुद्धा समोर बघते. पुढे ब्लॅक कलरच्या 4-5 गाड्या उभ्या होत्या. त्या कारच्या बाहेर 10-12 माणसं तोंडाला ब्लॅक कलरचे कवर घालून उभी होती. रुद्र भाऊजी, हे सगळेजण कोण आहेत? अंजली त्या माणसांकडे बघत बोलते. माहिती नाही वहिनी हे कोण आहेत, पण मला काहीतरी गडबड वाटत आहे. आपण लवकर इथून निघायला हवं, रुद्र बोलतो आणि पटकन गाडी रिव्हर्स करतो आणि वेगळ्याच दिशेला जाऊ लागतो. रुद्र थोडा घाबरलेला होता. त्याला एक वेगळी शंका वाटत होती. तो थोडा घाबरत अंजलीकडे बघून बोलतो, बहिणी, तुम्ही एक काम करा, तुम्ही पटकन भाईला कॉल करा आणि या सगळ्या गोष्टीबद्दल पटकन सांगा. रुद्रचे बोलणं ऐकून अंजली पटकन अर्जुनला कॉल करते. 2 रिंग होताच अर्जुन कॉल रिसीव करतो. अंजली काही बोलणार, दुसऱ्या बाजूने कॉल रिसीव झाला आणि अर्जुन रागात बोलतो, अंजली, तुम्ही कुठे जात आहात? त्यानंतर इकडे तुम्हाला घरी जायचं आहे. तुम्ही एका दुसऱ्या दिशेला जात आहात. मला समजेल का तुम्ही कुठे जात आहात? त्यानंतर आम्ही घरी जात होतो, पण अचानक आमच्या पाठीमागे कुणीतरी गुंड लागलेले आहेत, म्हणून आम्ही त्यांना चुकवण्यासाठी दुसऱ्या दिशेला जात आहोत. अंजली अर्जुनला म्हणाली, काय, तुमच्या पाठीमागे गुंड लागलेले आहेत? कसं काय? अर्जुन विचारतो आणि त्यानंतर, अहो आता ते मला कसं माहिती? त्यानंतर अंजली थोडी चिडचिड करत होती आणि बोलत होती. ती घाबरली होती. ओके, तू टेन्शन नको घेऊ आणि तुम्ही सगळेजण एकमेकांची काळजी घ्या. तोपर्यंत मी आणि अमन तिथे पोहोचतो. अर्जुन घाबरून पटकन कॉल कट करतो. अर्जुन यावेळी खूप घाबरलेला होता. त्याला अंजलीची आणि त्याच्या बाळाची खूप काळजी वाटत होती. याआधी त्याने त्याच्या बाळाला गमावलेलं होतं, पण आता मात्र त्याला त्याच्या बाळाला गमवायचं नव्हतं. तो अमनसोबत काही गडबडीमध्ये तिथून निघतो. इकडे रुद्र जो रस्ता दिसेल त्या रस्त्याला गाडी घेऊन जात होता, पण अचानक गाडी थांबते. काय झालं रुद्र भाऊजी, तुम्ही गाडी का थांबवली? अंजली घाबरून बोलते. बहिणी, मला असं वाटत आहे की गाडीला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. भाऊजी, मग आता आपण काय करायचे? वहिनी, तुम्ही काही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी बघतो काय करायचे ते, रुद्र बोलतो आणि बाहेर जाऊ लागतो. त्यानंतर तेवढ्यात अंजली बोलते, भाऊजी, तुम्ही कुठे जात आहात? त्यानंतर, वहिनी, मी त्या गुंडांना काय आहे ते दाखवतो, तुम्ही काळजी करू नका. अगदी काहीही होऊ दे, अजिबात गाडीमधून खाली उतरायचं नाही, समजलं? त्यानंतर, अरे रुद्र, तू काय वेडा आहेस का? बाहेर ते किती आहे तू बघितलंस का? तू एकटा आहेस आणि ते किती जण आहेत याची कल्पना तरी तुला आहे ना? त्यानंतर इकडे तू अजिबात बाहेर जाऊ नकोस, तुला काही झालं तर. राधा घाबरत बोलते,
त्यानंतर इकडे राधा, मला काहीही होणार नाही, फक्त फक्त तुम्ही तिघीही अजिबात बाहेर पडू नका, ओके? रुद्र बोलतो आणि बाहेर येतो. नशीब त्याने त्याच्याजवळ गन ठेवलेली होती, कारण अर्जुनने बाहेर जाताना त्याला गन घेऊन जायला सांगितलं होतं. रुद्रा रागाने गाडीमधून खाली उतरतो आणि त्या लोकांकडे बघून बोलतो, हे बघा, तुम्ही जे कोणी आहात ते असाल. तुम्ही कोण आहात हे मला माहीत नाही, पण तुम्ही इथून निघून जावा. जर तुम्ही माझ्या वाकड्यात आलात तर तुम्ही कोणीही जिवंत राहू शकणार नाही. रुद्र त्या सगळ्यांना धमकी देतो. रुद्रचं बोलणं ऐकून त्या माणसांमधील एक व्यक्ती बोलते, आम्ही इथून निघून जाऊ, नक्कीच निघून जाऊ, पण आधी तू त्या मुलीला आमच्या हवाले कर. आम्ही त्या मुलीला इथून घेऊन जायला आलेलो आहोत. जर तुला वाटत असेल की तू जिवंत राहावं, नीट असावं, तर तू त्या मुलीला आमच्या जवळ आण. त्या माणसाचं बोलणं ऐकून रुद्र रागात सगळ्यांकडे बघतो आणि बोलतो, अजिबात नाही हा रुद्र भोसले, जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत मी तुम्हा कोणालाही तिच्या जवळ येऊ देणार नाही. ठीक आहे, मग तू मर. ती व्यक्ती बोलते आणि हातातील गन समोर पकडते. ती व्यक्ती रुद्रला गोळी मारणार तेवढ्यात रुद्र हातातील गन समोर पकडतो आणि एक गोळी झाडतो. रुद्रने गोळी झाडल्याबरोबर सगळेजण त्यांच्या हातातील गन समोर पकडतात आणि रुद्रच्या दिशेने गोळी झाडू लागतात. तिकडे रुद्र पटकन एका झाडाच्या पाठीमागे जातो. तो झाडाच्या पाठीमागे लपून हळुवारपणे त्या सगळ्यांवरती गोळी झाडत होता. तेवढ्या त्याच्या गनमधील गोळ्या संपलेल्या होत्या. या गोळ्या घेण्यासाठी त्याला आता त्याच्या गाडीजवळ जायचं होतं. ते तिकडे हा सगळा काही प्रकार बघून तनू, राधा आणि अंजली या तिघेही खूप घाबरल्या होत्या. रुद्र गनमधील गोळी संपल्यामुळे गाडीजवळ येत होता. गाडीजवळ येताना मात्र एका व्यक्तीने बरोबर नेम धरून रुद्रला गोळी झाडलेली होती आणि ती गोळी रुद्रच्या बरोबर खांद्याला लागलेली होती. रुद्र तसाच जोरात ओरडतो आणि तसाच गाडी जवळ खाली पडतो. त्यानंतर इकडे रुद्रला गोळी लागल्याबरोबर तनू, अनु आणि अंजली ही खूप घाबरल्या होत्या. राधा जोरात ओरडते, रुद्र. त्यानंतर इकडे रुद्रला खूप त्रास होत होता. राधाला सगळं काही बघून चक्कर आलेली होती. ती बेशुद्ध पडलेली होती. तनू तिला सांभाळत होती. तेच इकडे अंजली कशीबशी गाडीमधून पटकन खाली उतरते आणि रुद्रचे डोके तिच्या मांडीवरती ठेवते. अंजलीच्या डोळ्यातून पाणी आलेलं होतं. ती रुद्राला जिथे गोळी लागलेली आहे त्यावरती हात ठेवत रुद्रकडे बघून बोलते, रुद्र भाऊजी, हे काय झालं? तुम्ही का बाहेर आलात? मी तुम्हाला म्हणत होते तुम्ही बाहेर जाऊ नका, पण तुम्ही ऐकलं नाहीत. बहिणी, मला काहीही होणार नाही. तू अजिबात बाहेर येऊ नकोस. तू पटकन गाडीमध्ये जाऊन बस, रुद्र अंजलीला सांगत होता. नाही भाऊजी, मी तुम्हाला असं सोडून कशी काय कुठे जाऊ शकते? मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन. अनु रुद्रशी बोलत होती. तेवढ्यात एक व्यक्ती त्यांच्या जवळ येते आणि रुद्रच्या गळ्याजवळ गन लावते. हे बघून अंजली घाबरून बोलते, हे तुम्ही काय करत आहात? आधीच रुद्र भाऊजींच्या हाताला लागलेला आहे. तुम्ही असे का केले? का तुम्ही आमच्या जीवावरती उठले आहात? प्लीज यांना सोडा. अंजली रिक्वेस्ट करत असते, सोडा ना, आम्ही तुझ्या दिराला सोडू, पण यासाठी तुला आमच्यासोबत यावं लागेल, ती व्यक्ती बोलते. आणि त्यानंतर इकडे, ठीक आहे, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे, अंजली बोलते. नाही वहिनी, तू कुठेही जायचं नाहीस. तू पटकन जाऊन कारमध्ये बस. तू कुठे जायचं नाहीस. रुद्र अंजलीला सांगत असतो. तरीसुद्धा रुद्र अंजलीला समजावून सांगत होता. तरीसुद्धा तेवढ्यात ही माणसं अंजलीला खेचून तिथून निघून जातात. इकडे आता राधा बेशुद्ध पडलेली होती.
तनू एकटीच काय करणार होती? राधाकडे बघणार होती, स्वतःला सांभाळणार होती की रुद्रकडे बघणार होती? ती सुद्धा पटकन कारमधून खाली उतरते. तेवढ्यात अमन आणि अर्जुन तिथे पोहोचलेले होते. त्या दोघांना तिथे आलेलं बघून तनू पटकन अमनला मिठी मारून रडू लागते आणि त्याला जे जे काही घडलं ते सगळं काही सांगू लागते. तेच इकडे अर्जुन पटकन रुद्रजवळ बसलेला होता. त्याने त्याचे डोके स्वतःच्या मांडीवर घेतलेले होते. रुद्रची अशी अवस्था बघून अर्जुन खूप घाबरलेला होता. त्याच्या डोळ्यातून टचकन पाणी आलेले होते. त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे असं त्याला वाटत होतं. अर्जुन रुद्रच्या अंगाला हात लावत त्याला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करत होता. रुद्र रुद्र हे काय झालं रे? तुझी अशी अवस्था कोणी केली? अर्जुन त्याला विचारत होता. भाई मला काहीही झालेलं नाही. ती माणसं आपल्या बहिणीला घेऊन गेलेली आहेत. तू आधी बहिणीला घेऊन ये, परत ये. रुद्र अर्जुनला सांगत होता. रुद्र आधी मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन. आधी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर अर्जुन घाबरून बोलतो. नाही भाई, तुला माझी शपथ आहे. तू प्लीज वहिनीजवळ जा. ते लोक बहिणीला काहीही करू शकतील. प्लीज आधी तू वहिनीची काळजी घे. मला काहीही होणार नाही. रुद्र तेच सांगत असतो. रुद्र कसं तरी अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न करत होता. तेच इकडे अमन त्यांच्या जवळ येतो आणि बोलतो. अर्जुन रुद्र बोलत आहे तसं तू अंजली वहिनीकडे जा. मी रुद्रला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो. तू इथली अजिबात काळजी करू नकोस. अर्जुनला खरं तर आता रुद्रला तिथं तसं सोडून जायची अजिबात इच्छा होत नव्हती. पण दुसऱ्या बाजूने अंजलीची काळजीसुद्धा वाटत होती. त्यामुळे त्याला जाणं गरजेचं होतं. त्यामुळे तो कसा तरी तिथून निघून जातो. इकडे अमन रुद्रला पटकन गाडीमध्ये नीट बसवतो आणि हॉस्पिटलमध्ये निघून जातो. हॉस्पिटलमध्ये जाताना तनूने राधाच्या चेहऱ्यावरती थोडे पाणी शिंपडलेले होते. त्यामुळे राधाला शुद्ध आलेली होती. तिला शुद्ध आल्याबरोबर ती खूप घाबरून खूप रडत होती. तिच्या बाजूलाच रुद्र होता. रुद्रला बघून ती जास्तच रडत होती. राधा रुद्रचे डोके स्वतःच्या मांडीवर ती घेऊन रडत होती. रुद्रला काहीही होऊ नये असंच तिला वाटत होतं. तो हळूहळू शांत होत चाललेला होता. त्याला बोलायला त्रास होत होता. तिकडे राधाच्या डोळ्यातून पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं. ती फक्त रुद्रकडे बघत होती. राधा मात्र रुद्रला शुद्धीवरती आणण्यासाठी प्रयत्न करत होती. राधा चुकून माझं काही झालं तर? रुद्र थोडं बोलत होता. रुद्र काही बोलणार तेवढ्यात राधा रडतच पटकन त्याच्या तोंडावरती हात ठेवते आणि बोलते. रुद्र हे तू काय बोलत आहेस? उगीचच तू नको ते बोलू नकोस. जर इथून पुढे तू असं काही बोललास तर बघ असं काहीही होणार नाही. राधा रुद्रला बोलत असते. आपण कायमच एकत्र राहणार आहोत. मी तुला काहीही होऊ देणार नाही, समजलं? राधा स्वतःला समजावत होती आणि त्याचबरोबर रुद्रला सुद्धा समजावत होती. इकडे अमन आणि तनूच्या डोळ्यांमध्ये सुद्धा पाणी आलेलं होतं. अमन खूप जोरात ड्रायव्हिंग करत होता. काही वेळातच ते हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. लगेच रुद्रला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले होते आणि रुद्रवरती ट्रीटमेंटसुद्धा सुरू झालेली होती. इकडे अंजलीला ते गुंड लोक एका ठिकाणी घेऊन आलेले होते. ते ठिकाण शहराच्या थोडं बाजूला होतं. अंजलीला त्यांनी एका रूममध्ये ठेवलेलं होतं. त्या रूममध्ये पूर्णपणे अंधार होता. त्यांनी ती रूम बाहेरून बंद केलेली होती. अंजली मात्र दरवाजावरती हात मारून दमलेली होती. शेवटी ती दमून परत एका कोपऱ्यात जाऊन बसते. काही वेळाने तिथे दरवाजा ओपन करून एक व्यक्ती आलेली होती. कोणीतरी आतमध्ये आलेलं आहे हे बघून अंजलीला खूप भीती वाटत होती.
आता तिच्यासोबत ती व्यक्ती काय करणार याची तिला खूप भीती वाटत होती. त्या रूममध्ये पूर्णपणे अंधार होता, त्यामुळे ती व्यक्ती कोण आहे हे अंजलीला समजलं नव्हतं. पण त्या व्यक्तीच्या बॉडी स्ट्रक्चरवरून ती व्यक्ती तिच्या ओळखीचीच आहे असं तिला वाटत होतं. अंजली घाबरून त्या व्यक्तीकडे बघून बोलते, हे बघा, तुम्ही कोण आहात? तुम्ही मला इथे का घेऊन आला आहात? का तुम्ही आणलेला आहे? तुम्ही आमच्या पाठीमागे लागलेला आहात. प्लीज प्लीज तुम्ही मला सोडा, नाहीतर तुमचं काही खरं नाही, अंजली त्या माणसाला म्हणते. त्यावेळी अंजलीचं बोलणं कोणती व्यक्ती जोरजोरात हसू लागते. ती व्यक्ती हसत हसत आतमध्ये आलेली होती, त्यामुळे खिडकीतून पडणाऱ्या प्रकाशाचा उजेड त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती पडलेला होता. त्यामुळे त्या व्यक्तीचा चेहरा अंजलीला समजलेला होता. त्या व्यक्तीचा चेहरा बघून अंजलीला एक मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर अंजली फक्त त्याच्याकडे पाहत राहते. कबीर, कबीर तू इथे? अंजली आश्चर्याने बोलते. अंजलीचं बोलणं ऐकून कबीर अंजलीच्या जवळ येतो आणि बोलतो, काय झालं? मोठा धक्का बसला का? मला सुद्धा तुला बघितल्यानंतर असाच मोठा धक्का बसलेला होता. मी तर माझ्या स्वतःच्या हातून तुला मारलेलं होतं, पण तू माझ्यासमोर अचानक कशी काय उभी याचाच विचार मी करत होतो. मला वाटत होतं की मी ज्या दिशाला मारलेला आहे ती तूच आहेस की काय, पण ती तर तू नाहीस, तू वेगळीच आहेस. पण मला तुला सुद्धा जिवंत सोडायचं नाही, तुला सुद्धा कायमचं मारून टाकायचं आहे. कबीर अंजलीला म्हणतो, कबीर हे तू काय बोलत आहेस आणि तुला मला का मारायचं आहे? त्यावेळी अंजली त्याला प्रश्न विचारू लागते. तर त्यानंतर आता कबीर तिला नक्की काय उत्तर देईल हे पाहणं रंजक ठरणार आहे.